अन्न शोधण्यासाठी हत्तींचे कळप मानवी वस्त्यांकडे का वळतायत? तज्ज्ञांच्या मते याला छत्तीसगड सरकारच जबाबदार आहे. जंगलांमध्ये कोळशाच्या खाणींची घुसखोरी चालू देणं, विकासाच्या नावाखाली इंधनांसाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसारख्या प्रकल्पांना मंजुरी देणं, हे सगळं हत्तींच्या भविष्याच्या मुळावर येऊन बसलंय. हत्ती स्थलांतर करताना खाणी वाटेत येतात. इथेच माणसं आणि हत्ती यांच्यातल्या संघर्षाला सुरुवात होते. खाणींमुळे फायदा होईल हे गृहीत धरणं खूप सोपं आहे. स्थानिकांचं आर्थिक नुकसान, जंगलतोड, हत्तींसोबतच्या संघर्षामुळे माणसांचे गेलेले बळी या साऱ्याची मोजदाद कुठेच केली जात नाही. रायगडमध्ये एक छोटंसं दुकान चालवणाऱ्या रमेश अगरवाल यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेताना मायनिंग कंपन्यांनी या भागात हत्तींचं वसती स्थान आहे याचा उल्लेखही केलेला नाही, हे अगरवाल यांनी लक्षात आणून दिलं. ये हम जहाँ पे है, ये पीछे उड़ीसा बिल्कुल लग के बॉर्डर है. सब हाथियों का यहाँ से आते हैं, तो नेचुरल उनका रहवास जो है, जो उनको खाने के लिए जो था, वो खत्म होते जा रहा है और जिसके कारण वो जंगलों से निकल के गांव की तरफ आ रहे हैं. जिंदाल या बड्या कंपनीला पर्यावरण मंत्रालयानं परवानगी नाकारावी अशा मागणीचं पत्र पर्यावरण मंत्री जयराम रमेशना अगरवाल यांनी लिहिलं. जिंदाल कंपनीनं तर कोणतीही परवानगी न घेता खाणीचा विस्तार करायला सुरुवात केली होती. पण अगरवाल यांच्या पत्राची दखल घेत पर्यावरण मंत्रालयानं हा प्रकल्पच रद्द करायचा आदेश दिला. एक प्लांट का जो है अभी तक इनको जो एनवायरमेंट क्लियरेंस मिला नहीं है, प्लांट इनका चालू हो गया है. दूसरी मैंने एक जो कंप्लेंट की थी इनके जो 2400 मेगावाट के लिए जो पावर प्लांट किया जो है, तो उसमें बिना पब्लिक हियरिंग हुए इन्होंने प्लांट का काम शुरू कर दिया. और मजे की बात ये कि जमीन इनके पास में है ही नहीं. पण एकाच कंपनीवर ठपका का? प्रत्येक मायनिंग कंपनी इथे कायदे धाब्यावर बसवते आणि अगरवाल धोक्याची घंटा वाजवायचं काम करतायत. इन माइंस के खुलने से जो है यहाँ पे पॉल्यूशन की समस्या जो है बहुत ज्यादा हो गई है. आप पीछे देख रहे होंगे कोल कितना धुआं निकल रहा है, पावर प्लांट से सामने निकल रहा है. इसके रोकने के लिए इन्होंने कोई इंतजाम नहीं किया हुआ है. तब जो है माइनिंग हो चुकी है. इधर रमेश अगरवाल यांनी ही लढाई जिंकलीये, पण ही लढाई एकट्याची आहे. यावर्षी राज्य सरकारनं पोलाद आणि कोळशाच्या कंपन्यांसोबत जवळपास 100 सामंजस्य करारांवर सह्या केल्यात. प्रकल्प जिथे उभे राहणार आहेत त्याच जंगलात हत्तींचा वावर आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या कागदपत्रावरून स्पष्ट होतंय की व्यावसायिक हेतू सांभाळताना हत्ती आणि स्थानिकांचं हित त्यात भरडलं जातंय. मुख्यमंत्री रमण सिंग यांचं हे पत्र पहा. 2005 साली रायपूर, जशपूर हे भाग हत्तींसाठी राखीव ठेवावेत याविषयीची विचारणा केंद्राकडे करण्यात आली होती. जंगलातले काही ठराविक भाग लचका तोडल्यासारखे झालेत. नुकतीच या जंगलामध्ये एक घटना घडली. एक हत्तीण आपल्या मेलेल्या पिल्लाला घेऊन जवळपास 1 आठवडा जंगलात फिरत होती. हत्तीणीच्या या पिल्लाचा कुपोषित होऊन मृत्यू झाला. एका दुसऱ्या घटनेत रोजच्या शेतातल्या नासधुशीला वैतागून गावकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. सुदीप श्रीवास्तव यांच्यासारखे पर्यावरणवादी वकील सरकारच्या चुकीच्या धोरणांना दोषी धरतायत. ट्राइबल उस इलाके में अगर हाथी का विरोध करता है, अगर ट्राइबल ही ये कहता है कि हाथी को भगाओ, तो ये सबसे आसान तरीका है उस इलाके से हाथी को हटाने का या उस इलाके में डेवलपमेंट दूसरी एक्टिविटीज शुरू करने का. हा प्रश्न केवळ छत्तीसगडशी जोडलेला नाही. हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याला किमान 15 ते 3000 स्क्वेअर किलोमीटर इतकं जंगल नेहमीच्या जुन्या स्थलांतरित मार्गांसाठी लागतं. वन आणि पर्यावरण मंत्रालयानं भारतभर हत्तींचे 166 कॉरिडॉर निश्चित केलेत. त्यातल्या जवळपास 80 ते 90 भागात रस्ते, रेल्वे लाईन्स आणि गावं आहेत. एका अर्थानं हत्तींचे अपघात होण्याच्या शक्यता इथे जास्त आहेत. असाच एक अपघात नुकताच झाला. 7 हत्ती भरधाव जाणाऱ्या ट्रेन खाली आले. संतापलेल्या पर्यावरण मंत्र्यांनी यावर तातडीनं आपली प्रतिक्रिया नोंदवली.
We have lost about 21 elephants in the last 6 years, and it is a matter of great concern. I have written to Mamata Banerjee, the railway minister. We have made specific suggestions. पण एवढं पुरेसं नाही. खूप लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात हत्ती आणि माणसं यांचं एकत्र अस्तित्व असू शकतं का? हत्तींचं राज्य असणाऱ्या जंगलात आणि खास करून छोट्याशा जंगलात माणसं आणि हत्ती यांच्यातला संघर्ष होण्याची शक्यता जास्त असते. वेलकम बॅक. आता मी आहे पश्चिम घाटातल्या चहा कॉफीच्या एका मळ्यात. इथे आजूबाजूला हत्तींचं वसतिस्थान आहे. इथल्या संघर्षावर आनंद कुमार यांनी एक तोडगा काढलाय. One man is attempting to find a solution to the human-elephant conflict. भारतामध्ये सगळ्यात घनदाट जंगल असणाऱ्या पश्चिम घाटात हा संघर्ष शिगेला पोचलेला दिसतो. सुमारे 150 वर्षांपूर्वी या भागात हत्तींचं अधिराज्य होतं. आज इथे दिसतात ते चहाचे मळे आणि 1 लाखाहून जास्त लोक विखुरलेल्या वस्त्यांमध्ये राहतात. वालपराई पठारावर माणसं आणि हत्ती यांचा कधी कधी सामना होतो. यावर सायंटिस्ट असणाऱ्या आनंद कुमार यांनी एक तोडगा काढलाय. We noticed that people bumped into them, people encountered them all of a sudden. So that was the main thing. So if there is some kind of system that can actually indicate people, especially people who are walking late in the evening at night, so that would be really helpful in bringing down human deaths. आनंद गेले 10 वर्ष संशोधन करतायत हत्ती जवळपास असेल तर सतर्क कसं राहता येईल यावर. त्यांच्या या संशोधनामुळे जवळपास 50% संघर्ष कमी झालाय. त्यांनी या संशोधनात एलिफंट अलर्ट इंडिकेटर तयार केलाय. It's a simple 3 LED lights thing which can be turned on either manually or using mobile phone. If people come to know that there are elephants sometime at night, the people can actually turn it on with the help of mobile. आनंद चहाच्या मळ्यातल्या मजुरांना हे यंत्र कसं काम करतं हे समजावतायत. महिला बचत गटांची मदत घेऊन माहिती कशी पोहोचवायची हेही सांगतायत. आता हे अगदी प्रायोगिक स्वरूपात आहे, पण स्थानिकांचं त्यांना चांगलं सहकार्य मिळतंय. यंत्राचा चांगला उपयोग होईल याची त्यांना खात्री आहे. So this light is visible from 500 meters. Yes. If the person sees that this light is blinking, then it indicates that there are elephants close by. He should be careful while walking. आनंद यांच्या आणखी एका संशोधनानं हा संघर्ष कमी व्हायला मदत होतीये. So one simple yet ingenious. आनंद यांनी अगदी सोपी पद्धत शोधून काढली. हत्ती नेमके कुठे आहेत हे लोकल टीव्हीच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहोचवायचं. आपण आता आहोत वालापराईच्या टीव्ही ऑफिस मध्ये. इथे जाणून घेणार आहोत हे काम नेमकं कसं चालतं. All the people out there. ही माहिती वालपराई टीव्हीच्या लोकल केबल ऑपरेटरकडे दिली जाते. रोज रात्री आनंद हत्ती कोणत्या परिसरात आहेत याची माहिती केबल टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. Valparai television channel has 25,000 connections, and this would help people to know where the elephants are and how they are moving, and how people in surrounding estates should be aware of elephants, so that it sends out a message that people should take precautionary steps. या प्रयत्नांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 32 महिने चाललेल्या या प्रयोगाच्या काळात हत्तींच्या हल्ल्यात एकाचाही बळी गेला नाही. अगदी थोडे कठीण प्रसंग सोडले तर हत्तींनी आपला नेहमीचा स्थलांतराचा रस्ता शांतपणे पार केला. पण आनंद यांचं काम इथे थांबत नाही. एका उपाशी हत्तीनं शाळेतल्या स्वयंपाकघराची नासधूस केली, तिथे त्यांनी धाव घेतली. शालेय आहाराचं सगळं धान्य ज्या खोलीत साठवलं होतं ती खोलीच हत्तींनी उद्ध्वस्त करून टाकली.
10 वर्षांची आनंदी या प्रसंगानंतर हादरून गेली. आनंद जीपीएसच्या मदतीनं हत्तींच्या ठिकाणांची बारकाईनं नोंद करतायत. हत्तींच्या मार्गावरून दुकानं आणि स्वयंपाकघरं हटवण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्यात. जयराम रमेश यांनी नेमलेल्या एलिफंट टास्क फोर्सने आनंद यांच्या यशस्वी प्रयोगांची दखल घेतली आहे. There is a problem in that area because of elephant movement. There was a high level of human fatalities because of chance encounters and conflicts. They have used their knowledge of elephants with very good trackers to bring down virtually to zero the instances of fatal attacks. पश्चिम घाटातला हा भाग संघर्षावर उत्तर शोधणारा मॉडेल ठरलाय. हत्तींसोबत जगता येऊ शकतं हे दाखवणारा. फक्त लोकांकडे माहिती हवी. लोकांना हत्तींना विरोध करायचा नाहीये. विरोधाची जागा मदतीनं घेतलीय. जिथे गणपतीची पूजा केली जाते त्या देशात अशा प्रयत्नांमुळेच हत्तींना आदराचं स्थान मिळू शकेल.